Hello students, today we are going to start our new chapter, that is thermodynamics. It is our fourth chapter, okay? Our third chapter is totally over. I will pass on the some questions to you. You should refer it. जे सोपे आहेत ते सॉल्व करा, अंडरस्टँड करून घ्या. जे अवघड आहेत तसं आपण बघणारच आहेत क्वेश्चन इथं आल्यावर परत. बट जेवढं तुम्ही आत्ता करून घेशील तेवढं तुम्ही फायद्यात राहाल. इथं आल्यावर खूप स्पीडनं आपलं कामं चालतील आणि त्यामध्ये तुम्हाला इझी क्वेश्चन्स आणि हार्ड क्वेश्चन्सकडे नीट बघण्याचा वेळ भेटणार नाही. कारण प्रत्येक सब्जेक्टचं हाय स्पीडनं चालणार, फक्त फिजिक्सचं नाही, प्रत्येक सब्जेक्टचं हाय स्पीडनं चालणार आहे. सो जेवढं आता काम सोप्या प्रकारे होतं, तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता तेवढं नीट करून घ्या. ओके, सो लेट्स स्टार्ट फर्स्ट. ओके, नाव लेट्स लुक ॲट द डेफिनेशन. ओके, व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स. ओके, तर थर्मोडायनॅमिक्स काय असतं बघा. थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड द इंटरकन्व्हर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. काय अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे काय. थर्मोडायनॅमिक्स कुठली ब्रांच आहे जी डील करते हीट आणि टेम्परेचर. बरं, हीट काय, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि टेम्परेचर काय, द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज टेम्परेचर. बरोबर. बरं, ह्याचं जे स्टडी असतं ते कशा अंडर येतं, थर्मोडायनॅमिक्स अंडर येतं. काय असतं, थर्मोडायनॅमिक्स अंडर येतं. अजून एक काय इथं त्यांनी दिले बघा, अँड द इंटरकन्व्हर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. म्हणजे एखादी आपल्याला हे माहिती आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, हीट एनर्जी एक तर ट्रान्सफॉर्म होत असेल अदर फॉर्ममध्ये, और अदर फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असेल हीटमध्ये, तर त्याचा पण आपण स्टडी करतो. ओके, तर हे असतं आपलं थर्मोडायनॅमिक्स. तर हे क्वेश्चन लिहून घ्यायचं. ओके, व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स. मी तुम्हाला ह्याचं फुल PDF करून पाठवणार आहे, 3-4 पेजेस आज जितके होणार आहे व्हिडिओनंतर लगेच. तर ते नीट लिहून घ्यायचं. बाकी हे सेकंड क्वेश्चन नाही लिहिला तरी चालतं, थर्ड क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही, तुमच्या कन्सेप्टसाठी खूप बरं राहील. बट लिहिलं नाही तरी चालतं, हे लिहून घ्यायचं थर्मोडायनॅमिक्स. ओके, आता आपण काय बघणार आहे, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय बघणार आहे, झेरॉथ लॉ. हा सगळ्यात बेसिक लॉ आहे. ओके, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय दिले बघा, इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टम, दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. ओके, बरं, हे जे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे ना खालती, हे थोडं कन्फ्युजिंग आहे. ओके, आपण काय करूया की थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला समजवतो मी. ओके, तुम्हाला लगेच समजेल. ओके, सपोज माझ्याकडे 3 कंटेनर आहे. काय आहेत, 3 कंटेनर आहेत. ओके, आणि तिन्ही कंटेनर काय आहेत, एक कंटेनरसोबत जॉईंट आहेत. ओके, एक कंटेनरसोबत जॉईंट आहेत. हे नाही आहे, म्हणजे असं ग्लास टाईप सपोज 3 कंटेनर आहे. हे नाही आहे, म्हणजे हे ओपन आहे समजा, आणि हे काय कनेक्टेड आहे. म्हणजे इथनं जर काहीतरी वॉटर असलं तर ते इकडे येऊ शकतं, इकडनं वॉटर इकडे येऊ शकतं, फ्लो होऊ शकतं. ओके, बस झेरॉथ लॉ काय सांगतो की हे दोघं कनेक्टेड आहे आणि हे दोघं कनेक्टेड आहे. ओके, तर ह्याचा मिनिंग काय झाला, हे दोघं पण कनेक्टेड असणार. कसं तुम्हाला सांगतो, सपोज ह्याच्यात माझं वॉटर आहे, किती आहे, 25 डिग्री सेल्शियसवर. काय आहे, 25 डिग्री सेल्शियसवर. ओके, ह्याच्यात वॉटर आहे 25 डिग्री सेल्शियस. इथंपर्यंत वॉटर आहे आपलं 25 डिग्री सेल्शियस. मी काय करतो, इथं 75 डिग्री सेल्शियसचं काय करतो, वॉटर पोर करतो. काय 75 डिग्री सेल्शियस. इथं पण मी काय करतो, 75 डिग्री सेल्शियसचं वॉटर पोर करतो. ओके, मग हे वॉटर काय होणार, इकडे येणार, काही इकडे येणार. ओके, आणि इथं काहीतरी भरणार, आणि ह्याच्यामध्ये एक्सचेंज काय होणार, टेम्परेचर बघा, इथं टेम्परेचर 75 आहे, इथं 25, इथं 75. बरं, ह्या दोघांमध्ये एक्सचेंज काय होणार, हीट एक्सचेंज होणार. हीट एक्सचेंज होणार. इथं पण हीट एक्सचेंज होणार, ह्या इथं पण हीट एक्सचेंज होणार. कधीपर्यंत होणार, जोपर्यंत ह्या तिघांचं टेम्परेचर सेम येत नाही. बरोबर, जोपर्यंत ह्या तिघांचं टेम्परेचर सेम येत नाही तोपर्यंत हीट एक्सचेंज होणार ना, कारण हे कनेक्टेड आहेत. बरोबर, कारण हे काय कनेक्टेड आहेत.
मग सपोज 50 डिग्री सेल्सिअस, हे काय 25 हे तर 75, सपोज 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट एक्सचेंज झाली. मग 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट एक्सचेंज झाल्यानंतर आपल्याला कळतं की इथं पण 50 डिग्री आहे, इथं पण 50 डिग्री आहे आणि इथं पण 50 डिग्री आहे. एक्सचेंज कधीपर्यंत होणार? तिघांचं इक्विलिब्रियमपर्यंत येऊस तर का, बरोबर. आपण मागच्या वेळेस थर्मोडायनॉमिक्सचं बघितलेलं आहे थोडं पार्ट, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक्सचेंज कधीपर्यंत होणार? तिघांचं 50 एक कॉमन पॉईंटपर्यंत. आपण 50 पकडलेलं आहे. ओके, असंच होईल हे सांगत नाही मी, खरं आपण एक 50 डिग्री पकडलं आहे. आत्ता तुम्ही जर इथं बघितलं, ही सिस्टीम आणि ही सिस्टीम 50 डिग्रीजला गेलेली आहे, बरोबर. बट ही कनेक्टेड नाही आहे ना, बट दे आर कनेक्टेड थ्रू सम चॅनल. ओके, दे आर कनेक्टेड थ्रू सम अनदर चॅनल. ओके, तेच झेरॉथ लॉ सांगतो. जर तुम्ही एखाद्या चॅनलसोबत कनेक्टेड असाल, सपोज हे माझं चॅनल ए आहे, हे चॅनल टँक बी आहे आणि हे टँक सी आहे. जर ए अँड बी इक्विलिब्रियममध्ये असतील आणि बी अँड सी इक्विलिब्रियममध्ये असेल तर ए आणि सी पण इक्विलिब्रियममध्ये असणार. झेरॉथ लॉ हेच सांगतो. काय? ए बी सी. परत सांगतो बघा, ए आणि बी इक्विलिब्रियममध्ये असणार. टेम्परेचर एक्सचेंज झालं, इक्विलिब्रियम झालं. बी आणि सी इक्विलिब्रियममध्ये असणार, तर ए आणि सी पण काय असणार? इक्विलिब्रियममध्ये असणार. हेच झेरॉथ लॉ सांगतो. बघा, परत बघा, मी सांगतो काय दिलं आहे. इफ टू सिस्टीम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम, टू सिस्टीम ए आणि बी, अजून बी आणि सी, दोन सिस्टम आहेत. ओके, ए आणि बी एक सिस्टीम झाली, बी आणि सी एक सिस्टीम झाली. ओके, आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टीम. ओके, दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजे काय झालं? हा जो थर्ड सिस्टीम झाली, ए आणि सीची जी सिस्टीम आहे, ए आणि सीची जी सिस्टीम आहे, ही पण काय असणार? इन थर्मल इक्विलिब्रियम असणार. समजलं? तर हेच असतं झेरॉथ लॉ. ओके, तर हा लॉ नीट लर्न करून घ्यायचा. ओके, बरं. त्याच्यानंतर काय? सिग्निफिकन्स ऑफ झेरॉथ लॉ. आता हे आपल्याला नीट बघायला लागेल. काय दिले बघा, द झेरॉथ लॉ एनेबल अस टू यूज अ थर्मामीटर टू कम्पेअर द टेम्परेचर ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. ओके, बट थर्मामीटर कसं यूज होतं बघा. वेन वी यूज थर्मामीटर अँड द ऑब्जेक्ट आर इन थर्मल इक्विलिब्रियम अँड द ऑब्जेक्ट इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, सॉरी, द थर्मामीटर इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. ते थोडंसं कॅमेरामध्ये वरती खालती होतं माझं बघून करायला, म्हणून तसं होतं. तर थोडंसं हे करा, ॲडजस्ट करा. परत मी वाचतो बघा. When we use a thermometer, the thermometer of the object are in thermal equilibrium and the thermometer indicates the temperature of the object. Okay, म्हणजे काय? सपोज हे आपलं एक बीकर आहे, ह्याच्यामध्ये आपलं थर्मोमीटर आहे. ओके, ह्याच्यामध्ये असं हे मर्क्युरी फील्ड असतं. ओके, हे थर्मोमीटर असतं आणि इथे मी काय केलं आहे? हॉट वॉटर पोर केलेलं आहे. बरं, हे हॉट वॉटर कशासोबत कॉन्टॅक्टमध्ये? ग्लाससोबत, बरोबर. काय सोबत? ग्लाससोबत. आणि हे जे मर्क्युरी आहे हे कशासोबत कॉन्टॅक्टमध्ये? ग्लाससोबत, बरोबर. आता बघा, आता ए म्हणजे काय झाला? आपलं वॉटर झालं. इकडनं बघितलं, ए म्हणजे काय झालं? वॉटर झालं. हे आपलं ए सिस्टीम झाली. ओके, बी म्हणजे काय झालं? बी म्हणजे काय झालं? ग्लास झालं. काय झालं? ग्लास. आणि सी म्हणजे काय झालं? मर्क्युरी झालं. म्हणजे काय झालं? ए आणि सी पण काय असणार? थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार, कनेक्टेड असणार, बरोबर. मला ह्याचं वॉटरचं टेम्परेचर मोजायचं आहे, म्हणजे आपलं वॉटरचं टेम्परेचर आणि मर्क्युरीचं टेम्परेचर सेम झालं पाहिजे, बरोबर. हे कधी होणार? जेव्हा ए आणि बी, हा माझा बी पॉईंट, हा माझा सी पॉईंट, ए आणि बी म्हणजे ग्लास काय असणार? थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आणि ग्लास आणि मर्क्युरी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार. तर आपण असं म्हणू शकतो की हे वॉटर आणि मर्क्युरी, काय? वॉटर आणि मर्क्युरी डायरेक्ट ए आणि सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. काय? आर इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके, तर हे नीट लिहून घ्यायचं. ओके, बरं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे? विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल डिस्क्राईब द टर्म थर्मोडायनामिक्स सिस्टीम बाउंड्री अँड सराउंडिंग. आपल्याला काय, सॉरी तुम्हाला दिसलं नाही. विथ द हेल्प ऑफ ॲन एक्झाम्पल डिस्क्राईब द टर्म
थर्मोडायनॅमिक सिस्टीम, बाउंड्री अँड द सराउंडिंग. आपल्याला काय काय डिस्क्राईब करायचं. थर्मोडायनॅमिक सिस्टीम काय असते, बाउंड्री काय असतं, सराउंडिंग काय असतं. ओके बरं. इथं चला पहिलं तुम्हाला एक्झाम्पलच सांगतो, मग आपण डेफिनेशनकडे जाऊया. ओके, सपोज एक टँक आहे और ग्लास आहे, त्याच्यात मी काय केलं आहे, वॉटर भरलं आहे. ओके, काय भरलं आहे, वॉटर. तर हे जे वॉटर आहे ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे, काय वॉटरकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपल्याला काय कशासोबत घेण्यात येणं आहे, वॉटरसोबत घेण्यात येणं आहे. तर वॉटर काय झालं, आपलं सिस्टीम झाली. काय झाली सिस्टीम झाली. ओके बरं. आता वॉटरला आणि बाकी सगळ्यांना, म्हणजे वॉटर सोडून जे पण सगळं असतं. ओके, वॉटर सोडून आता ग्लास आहे, ठीक आहे, ग्लासला आपण थोडं बाजूला ठेवूया. वॉटर सोडून मी बाजूला ह्या ग्लासचा पेन ठेवला आहे, पेन झालं. और फोन ठेवलेला आहे, फोन झालं. और टेबल हे कुठल्या तरी टेबलवर आहे. ओके, असं एका कुठल्या तरी टेबलवर आहे. ओके, असं एक टेबलवर आहे, हे टेबल झालं. बाकी सगळ्या गोष्टी वॉटर सोडून बाकी सगळ्या गोष्टी ते काय असतं, सराउंडिंग. काय असतं सराउंडिंग असतं. वॉटर सोडून बाकी सगळ्या गोष्टी काय असतं, सराउंडिंग. बरं, वॉटरला आणि सराउंडिंगला सेपरेट कोण करतं आहे, हा ग्लास करतो आहे. वॉटरला आणि सराउंडिंगला सेपरेट कोण करतो आहे, एक ह्या 3 साईडना ग्लास करतो आहे आणि इथं काय करतं आहे, एक लेअर ऑफ वॉटर करते. ओके, तर हे जे बाउंड्री आहे ह्याला आपण काय म्हणतो, बाउंड्री म्हणतो. बाउंड्री म्हणतो. समजलं, एक बेसिक आयडिया समजली. तेच आपण आता सेंटेन्स थ्रू हे करून घेऊया. ओके, काय दिले बघा. अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज अ कलेक्शन और अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट कॅन फॉर्म अ युनिट विच मे have ability to exchange energy with its surrounding. ओके, आता ह्यांनी काय दिलं आहे, इट इज, इथं बघा, सिस्टीम इज अ कलेक्शन और अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके बरं, हे जे वॉटर आहे हे काय झालं, कलेक्शन आहे H2O मॉलिक्युल्सचं. बरोबर, वॉटर काय आहे, कलेक्शन आहे H2O मॉलिक्युल्सचं. बरोबर, दुसऱ्या मॉलिक्युल्सचं पण असू शकतं. उद्या तुम्ही काय केला, वॉटरमध्ये शुगर टाकला, वॉटरमध्ये सॉल्ट टाकला आणि ती सिस्टीम टोटल म्हटला, तर कलेक्शन ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स पण झालं ना. वॉटर प्लस सॉल्ट. ओके, H2O प्लस NaCl, वॉटर प्लस सॉल्ट. बरोबर, म्हणजे कलेक्शन ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स पण असू शकतं और सेम ऑब्जेक्ट्स पण असू शकतं. बट आपण फक्त ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे, काय लक्षात घ्यायचं, ज्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहे, म्हणजे ज्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे, कशावर, ह्या सोल्युशनवर लक्ष पाहिजे, तर ते सोल्युशन काय असतं, सिस्टीम असतं. ते सोल्युशन काय असतं, सिस्टीम. आणि बाकी सगळं सराउंडिंग आणि हे बाउंड्री. ओके, त्याच्यानंतर एनिथिंग दॅट इज नॉट पार्ट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग और एन्व्हायरमेंट. म्हणजे त्या सोल्युशनला सोडून बाकी सगळं काय असतं, सराउंडिंग और एन्व्हायरमेंट म्हणतो. ओके, त्याच्यानंतर काय दिलं, द सरफेस सेपरेटिंग द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग इज कॉल्ड बाउंड्री. म्हणजे जी सरफेस आपण बघितलं, ग्लास सरफेस, ती काय असणार, आपली हे असणार, बाउंड्री असणार. काय असणार, बाउंड्री असणार. ओके, इथं त्याने एक्झाम्पल दिलं आहे, वॉटर केप्ट इन द वेसल इज अ सिस्टीम, द वेसल इज द बाउंड्री. म्हणजे आपण ग्लास घेतला अँड द ॲटमॉस्फिअर अराउंड द वेसल इज सराउंडिंग. ओके, नाव आत्ता आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीम असतात. थर्मोडायनॅमिक्सच्या काय असतात, वेगवेगळ्या सिस्टीम असतात. त्या सिस्टीम आपल्याला बघायच्या आहेत. ओके, तर काय दिलं बघा, व्हॉट इज थर्मोडायनॅमिक सिस्टीम, हाऊ आर सिस्टीम क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट अँड मॅटर. ओके बरं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज अ कलेक्शन और अ ग्रुप ऑफ, आपण सिस्टीमचं बघितलं तर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट कॅन फॉर्म अ युनिट which may have ability to exchange energy with its surrounding. ओके, म्हणजे काय, सपोज हे माझं सोल्युशन असलं. ओके, एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग म्हणजे काय असलं, हे सोल्युशन असलं, ह्या सोल्युशनचं माझं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्शियस आणि सराउंडिंग टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्शियस. बरोबर, तर हे सोल्युशन काय करणार, ह्याच्यातलं एक्स्ट्रा टेम्परेचर आहे ते सराउंडिंगला देणार, एक्स्ट्रा टेम्परेचर काय करणार, लूज करणार, कारण त्याला थर्मल इक्विलिब्रियममध्ये यायचं आहे. समजलं. बरं, त्याच्यानंतर इकडे बघा, थर्मोडायनॅमिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड ॲज ओपन
closed and isolated system on the basis of on the basis इकडे बघा system on the basis of the possible transfer of heat and matter to environment. ओके, म्हणजे कशावर आपण हे करतो, हीट आणि मॅटर किती ट्रान्सफर होतो त्याच्यावर आपण डिफाईन करतो तीन सिस्टीम. कोणकोणत्या बघा, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओके, बरं ओपन सिस्टीममध्ये काय होतं बघा, हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होतात विथ सराउंडिंग. काय, दोन्ही एक्सचेंज होतात विथ सराउंडिंग. क्लोज सिस्टीममध्ये फक्त हीट एक्सचेंज होती. काय होतं, क्लोज सिस्टीममध्ये हीट एक्सचेंज होती. आणि आयसोलेटमध्ये नायदर हीट नॉर मॅटर, नायदर हीट नॉर मॅटर म्हणजे दोन्हीही एक्सचेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण तुम्हाला डायग्रामनं समजवतो. ओपन सिस्टीम म्हणजे काय, सपोज तुम्ही काय केलं, गॅसवर कणी एका भांड्यात पाणी ठेवलं. ओके, बरं जसं जसं ह्याचं टेम्परेचर वाढेल, ओके, तर ही एक आपली सिस्टीम झाली. ओके, ही एक आपली सिस्टीम झाली. ओके, तर जसं जसं ह्याचं टेम्परेचर वाढेल तसं सम अमाऊंट ऑफ हीट काय होणार, बाहेर जाणार इथनं. बरोबर, काय जाणार, बाहेर जाणार. अजून काय जाणार, सम अमाऊंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स विल इव्हॅपरेट अँड विल गो इन टू सराउंडिंग. इथंच राहतील नाही, काय होतील, गो इन टू सराउंडिंग. म्हणजे ह्याच्यात काय होतं आहे बघा, एक तर हीट, टेम्परेचर नाही, हीट आणि मॅटर कोणता, H2O मॉलिक्युल्स आपले मॅटर असणार आहे. तर हीट अँड मॅटर आर एक्सचेंज, काय होतात, आर एक्सचेंज. ओके, तर अशी सिस्टीम काय असते, ओपन सिस्टीम. ओके, सपोज आता जरा सेम एक्झाम्पल घ्या. माझ्याकडे एक भांडं आहे, ते टोटली क्लोज आहे आणि त्याच्यात वॉटर आहे. चला पूर्णच भरलेलं आहे, अर्धं नको, पूर्णच भरलेलं आहे. ओके, बट हे काय आहे, स्टीलचं भांडं आहे. काय आहे, स्टीलचं भांडं आहे. आणि जर तुम्ही ह्याला हीट करत असाल, काय करत असाल, हीट करत असाल, तर काय होईल बघा, ह्याच्यातलं पाणी तापणार. बरोबर, बट एका पॉईंटनंतर ते काय करणार की हीट लूज करायला स्टार्ट करणार. जर तुम्ही मी इथं हीट देतो आहे, खरं तुम्ही जर इथं हात लावला तर काय होतं आहे, तुम्हाला चटका बसतो आहे. काय बसतो आहे, चटका बसतो. म्हणजे काय, फक्त हीट एनर्जी बाहेर पडते, फक्त हीट एनर्जी बाहेर पडते. हे टोटली क्लोज असल्यामुळं इथनं वॉटर वेपर बाहेर पडत नाही. काय, वॉटर वेपर बाहेर पडत नाही, बट फक्त हीट बाहेर पडते. तर अशी जी सिस्टीम असते ती काय असते, क्लोज सिस्टीम. आता थर्ड, सपोज तुम्ही थर्मास बघितला आहे. काय बघितला, थर्मासमध्ये काय असतं बघा, एक असं ग्लास आत असते. ओके, त्याच्यावर एक वरती काय असतं आपलं, एक दुसरं सरफेस असतं. ओके, काय असतं, दुसरं सरफेस. जेव्हा तुम्ही ह्याच्यात गरम पाणी टाकता और चहा टाकता तर ह्याचं नायदर हीट, म्हणजे सपोज तुम्ही गरम पाणी टाकलं, तुम्हाला इथं चटका बसत नाही. काय, इथं चटका बसत नाही म्हणजे काय, हीट एक्सचेंज नाही झाली. बरोबर, आणि इथनं काय वॉटर वेपर्स बाहेर पडत नाही म्हणजे मॅटर एक्सचेंज नाही झाला. तर अशा टाईपची जी सिस्टीम असते ती काय असते, आयसोलेटेड सिस्टीम. काय असते, आयसोलेटेड सिस्टीम. ओके, समजलं. ते हे एक नॉर्मल डायग्रामनं दिलेलं आहे, ते तुम्ही असंच काढायचं. तुम्हाला समजण्यासाठी ते आपण एक्झाम्पल बघितले तर. ओके, अ क्लोज सिस्टीम डज नॉट अलाव द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज एनर्जी टू ट्रान्सफर. क्लोज सिस्टीममध्ये काय होतं, हीट काय, एनर्जी ट्रान्सफर ह्याचं आहे. बघा इथं काय होतं, तुम्हाला चटका बसतो म्हणजे काय झालं, इथं एनर्जी ट्रान्सफर झालेली. काय झालं आहे, एनर्जी ट्रान्सफर झालेली. समजलं. बट मॅटर एक्सचेंज होत नाही. तुम्हाला काय वेपर्स बाहेर पडत नाही, त्याच्यात मॅटर एक्सचेंज होत नाही. ओपन सिस्टीममध्ये तुम्हाला चटका पण बसतो. इथं जर तुम्ही पाण्याच्या इथं टच केलं तर इथं तुम्हाला चटका पण बसतो, प्लस हे वॉटर वेपर्स पण बाहेर जात असतात. ते आपल्याला दिसतच असतं, वॉटर वेपर बाहेर जात आहे. ओके, isolated system is completely sealed. The matter as well as heat cannot be exchanged with its environment. म्हणजे हीट पण होत नाही आणि मॅटर पण होत नाही. ओके, सो हे बघा इथं काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. जर स्क्रीन पॉज करून काय करायचं, तुम्ही एक्झाम्पल्स हे वाचून घ्यायचे. मी एक एक्झाम्पल दिलं आहे, हे एक्झाम्पल वाचून घ्या. और मी PDF पाठवणार आहे, त्याच्यात हे तुम्ही वाचून घ्या. ओके, तर आज लेक्चर आपण इथंच थांबूया आणि पुढचं नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाय.